नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा जी आपण फ्री ऑनलाईन बॅच सुरू केलेली आहे, त्यातलं आजचं आपलं हे 5वं सेशन आहे. आणि या 5व्या सेशनमध्ये आपण 2019मध्ये गट क संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती आणि त्याच्यामध्ये इतिहास या विषयावरती जे प्रश्न विचारले गेले होते त्याचं विश्लेषण पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी प्रिपरेशन करताना ह्या ॲनालिसिसची मदत होईल. 2019 संयुक्त पूर्व गट क मध्ये एकूण इतिहास या विषयावरती 15 प्रश्न विचारलेले होते. क्वेश्चन नंबर 26 ते 40 असे ते प्रश्न होते. तर एक एक करून आपण ते प्रश्न आणि त्यांचं स्पष्टीकरण बघूयात. त्याचबरोबर ते कुठल्या टॉपिकमधून आलेले आहेत ते देखील आपण बघूया, जेणेकरून 2022साठी कुठल्या टॉपिकची तयारी चांगली करायची ते आपल्याला कळेल. तर त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न एक लॉर्ड डलहौसीबद्दल. बरोबर. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना जे ब्रिटिशकालीन गव्हर्नर होते, व्हाईसरॉय होते, त्यांचा कालावधी, त्याचबरोबर त्यांनी जे महत्त्वाचे कार्य केलेले आहेत, त्यांचं जे महत्त्वाचं योगदान आहे ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आता इथे प्रश्न आहे लॉर्ड डलहौसीच्या बाबतीत. लॉर्ड डलहौसी हा भारतामध्ये 1848 ते 1856 ह्या कालावधीमध्ये होता भारतामध्ये. बरोबर. तर त्याच्यावरती हा प्रश्न आहे. लॉर्ड डलहौसीच्या बाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? कोणती विधाने बरोबर आहेत? तर ए, रेल्वे युग सुरू केले. बरोबर. भारतातली जी पहिली रेल्वे आहे ती 1853 साली धावली. बरोबर. मुंबई ते ठाणे. त्यावेळी लॉर्ड डलहौसी हाच भारतामध्ये गव्हर्नर जनरल होता. त्यामुळे रेल्वे युग देखील त्याने सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर स्वतंत्र सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण केले, हे विधान देखील बरोबर आहे. लॉर्ड डलहौसीनं सेपरेट पब्लिक वर्क डिपार्टमेंट सुरू केलं होतं. त्यानंतर 1852मध्ये तार विभागाची स्थापना केली, हे विधान देखील बरोबर आहे. तार विभागाची स्थापना देखील लॉर्ड डलहौसीच्या काळामध्येच झाली. आणि त्यानंतर 1854मध्ये पोस्ट कायदा संमत केला आणि टपाल तिकिटांची सुरुवात केली. तर हे विधान देखील बरोबर आहे. ह्या चारही गोष्टी डलहौसीनं केलेल्या आहेत. डलहौसीला त्यामुळंच आधुनिक भारताचा निर्माता असं देखील म्हटलं जातं, कारण रेल्वे, पोस्ट खातं, सार्वजनिक बांधकाम खातं हे सगळे महत्त्वाचे खाते ज्यांचं पुढं भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे, ते चारही कामं डलहौसीनं केल्यामुळं त्याला आधुनिक भारताचा निर्माता असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे आपलं या ठिकाणी ऑप्शन 4 वरील सर्व बरोबर हे उत्तर असणार आहे. लॉर्ड डलहौसीसोबतच आपल्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिक, त्यानंतर लॉर्ड कर्झन, लॉर्ड लिटन, रिपन हे देखील बाकीचे महत्त्वाचे जे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय आहेत ते अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे 2022च्या परीक्षेसाठी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची, जिला आपण इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक स्टडीज म्हणतो, तिची स्थापना कुठं झाली होती? तर इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक स्टडीजची स्थापना कलकत्त्यामध्ये झाली होती. बरोबर. भारतामध्ये ज्या कुठल्या महत्त्वाच्या संस्था आहेत, बरोबर, सायन्सशी रिलेटेड किंवा शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड किंवा कृषी क्षेत्राशी रिलेटेड, त्यांची स्थापना आणि त्यांची मुख्यालयं कुठं होती आणि त्यांची स्थापना कधी झाली होती किंवा कुणी केली होती, हे देखील आपण अभ्यासणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, इ.स. 1852मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती? आता तुम्ही गट क पूर्व इतिहास विषयाचा सिलेबस बघितला तर त्यात क्लिअरली म्हटलेलं आहे आधुनिक भारताचा इतिहास, आणि कंसामध्ये म्हटलं आहे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. त्यामुळं आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रावरती तुम्हाला जास्त फोकस करायचं, किंवा महाराष्ट्रातल्या संघटना, महाराष्ट्रातले उठाव, बरोबर, महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक घडामोडी याच्यावरती विशेष करून प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातले समाजसुधारक, त्यांचे कार्य यावरती प्रामुख्यानं प्रश्न विचारले जातील. हा प्रश्न तिथूनच आला आहे की 1852मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना कोणती होती? तर 1852मध्ये जी पहिली राजकीय संघटना स्थापन झाली तिचं नाव होतं बॉम्बे असोसिएशन. 1852मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाली आणि या स्थापनामध्ये डॉक्टर भाऊदाजी लाड आणि त्याचबरोबर दादाभाई नौरोजी यांची महत्त्वाची भूमिका होती. बॉम्बे असोसिएशन.
तर याचबरोबर इतर देखील ज्या प्रमुख राजकीय संघटना भारतामध्ये स्थापन झालेल्या आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रात स्थापन झालेल्या अभ्यासणं आपण आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या संघटनांच्या स्थापनेमध्ये कोणाची भूमिका होती, कुठल्या नेत्यांची भूमिका होती, ते देखील आपण अभ्यासणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मुंबई येथे इसवी सन 1867मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? आता ज्या सामाजिक किंवा धार्मिक सुधारणा चळवळी होत्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या, तर त्या अभ्यासणं आपल्याला महत्त्वाचं आहे, कारण त्यातून हा प्रश्न आलेला आहे. प्रार्थना समाजाची स्थापना, बरोबर, ते एक सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचा एक भाग होता. ते प्रार्थना समाजाची स्थापना मुंबईमध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली होती. प्रार्थना समाजाप्रमाणे इतर देखील ज्या राष्ट्रीय काही संघटना किंवा ज्या सभा स्थापन झालेल्या होत्या त्या आपल्याला अभ्यासणं महत्त्वाचं आहे. जसं ब्राह्मण समाज असेल, आर्य समाज असेल, तर त्याच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत येणाऱ्या परीक्षेमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हा समाज सुधारकांबाबतीत लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? जसं मी आधीही म्हटलो की महाराष्ट्रातील समाज सुधारक आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावरती अनेक प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणजे ह्या 15 प्रश्नांपैकी तुम्ही जर बघितलं तर 4 ते 5 प्रश्न हे समाज सुधारकांशी डिरेक्टली इनडायरेक्टली रिलेटेड आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातले समाज सुधारक आपल्याला माहीत असणं आणि त्यांचं कार्य माहीत असणं फार आवश्यक आहे. आपल्या चॅनलवरती आपण लवकरच हे जे समाज सुधारक आहेत यांच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ सिरीज बनवूया, जेणेकरून त्या अभ्यास करताना तुम्हाला अधिक सोपं होईल. तर आपल्याला विचारलं की कोणी लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांची आणि महारोग्यांची मलमपट्टी आणि औषध पाणी देऊन सेवा केली? तर लोकहितवादी जे होते, ज्यांना आपण त्यांच्या शतपत्रांसाठी ओळखतो, जे 100 पत्र त्यांनी लिहिली होती त्यासाठी ओळखतो लोकहितवादी, ज्यांना आपण गोपाळ हरी देशमुख या नावानं देखील ओळखतो. तर त्यांनी ही लोकनिंदा सहन करत जे कुष्ठरोगी होते, जे आंधळे पांगळे होते, त्यांची मलमपट्टी आणि औषध पाणी देऊन सेवा केली होती. त्यावेळी त्यांच्यावरती समाजातनं अनेक टीका व्हायच्या, बट तरी त्यांनी त्या टीकेला न जुमानता ही आपली सेवा चालू ठेवली. ज्यावेळी समाजसुधारकांचा तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी त्यांचे कार्य तुम्हाला समजून येतील आणि त्यावरती हमखास प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील 2 ते 3 प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. जॅक्सन खून खटला. आता ज्या क्रांतिकारी चळवळी होत्या भारतामधल्या आणि महाराष्ट्रातल्या त्याच्याशी निगडीत हा प्रश्न. जॅक्सन हा कोण होता? नाशिकचा कलेक्टर होता आणि याचा वध केला होता, कोणी केला होता? अनंत लक्ष्मण कान्हेरे. अनंत कान्हेरे यांनी याचा वध केला होता, बरोबर. तर त्यांनाही या खटल्यामध्ये फाशी झाली होती. अनंत कान्हेरे यांनाही फाशी झाली होती. त्याचबरोबर त्यांचे जे 2 इतर सहकारी होते त्यांना देखील फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. नाशिकमध्ये जॅक्सनचा खून त्यांनी केलेला. तर त्यांचे जे 2 साथीदार होते ते म्हणजे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे, या दोघांना या जॅक्सन खून खटल्यामध्ये फाशी झाली होती अनंत कान्हेरेंसोबत. आता ह्या प्रश्नातून आपल्याला जे कन्क्लुजन निघतं ते असं की महाराष्ट्रातल्या ज्या क्रांतिकारी चळवळी आहेत त्या आपण अभ्यासणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे क्रांतिकारी उठाव होते किंवा आदिवासींचे उठाव होते, भिल्लांचे उठाव होते, शेतकऱ्यांचे उठाव होते महाराष्ट्रातले ब्रिटिश राजवटीच्या विरोधातले, ते आपण अभ्यासणं महत्त्वाचं आहे. कारण त्यावरती प्रश्न विचारले जात आहेत हे आपल्याला क्लिअरली दिसतं आहे. ते देखील आपण आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये स्वतंत्रपणे कव्हर करूया. त्यानंतर पुढचा प्रश्न, आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण? आता हा थोडा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हे आपल्याला एकदम डिटेल्ड माहीत असायला पाहिजे की कोणाला आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी म्हणून संबोधलं जातं. H.V. डेरोजिओ हे कलकत्त्यामध्ये जे हिंदू कॉलेज होतं तिथले उपमुख्याध्यापक होते, बरोबर, किंवा असिस्टंट मास्तर होते. आणि बंगालमधला जो युवक वर्ग होता त्यांना आधुनिक आणि पाश्चात्य शिक्षणाकडे वळवण्यासाठी यांचं मोलाचं योगदान होतं. त्याचबरोबर त्यांचं जे साहित्य होतं ते देखील युवा वर्गामध्ये खूप प्रचलित होतं.
त्यांची काही पुस्तकं जी होती, टू इंडिया माय नेटिव्ह लँड हे एक त्यांचं गाजलेलं पुस्तक, बरोबर. त्याच्यामध्ये देशभक्तीपर कवितांचं लिखाण त्यांनी केलेलं होतं आणि त्यांच्या लिखाणासाठी आणि एकूणच आधुनिक युवकांमध्ये जे त्यांनी चैतन्य निर्माण केलं त्यासाठी त्यांना आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी म्हणून संबोधलं जातं H.V. डेरोजिओ यांना. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाचे परिणाम खालीलप्रमाणे होते, बरोबर. पहिला दिलाय कंपनीच्या शासनाचा शेवट, बरोबर. 1857मध्ये काय झालं, कंपनीच्या शासनाचा शेवट झाला आणि 1858 पासून ब्रिटिश राणीचं किंवा ब्रिटिश क्राऊनचं जे आहे ते डिरेक्ट आधिपत्य सुरू झालं भारतामध्ये. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट दिलं आहे, भारतीयांना प्रशासनात नोकऱ्या दिल्या नाहीत. असं काही नाही, भारतीयांना यानंतर देखील प्रशासनात नोकऱ्या दिल्या गेल्या. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे, स्वातंत्र्य आंदोलनास प्रेरणा, बरोबर. जे आपल्या संग्रामाची प्रेरणा जी आहे ती आपल्याला 1857च्या उठावातूनच मिळालेली आहे. त्यानंतर सैन्याची पुनर्रचना, हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे, कारण 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी काय केलं, ज्या रेजिमेंट होत्या त्याच्यामधला भारतीय सैनिक आणि इंग्रज सैनिक हा रेशिओ चेंज केला आणि इंग्रज सैनिकांची रेजिमेंटमधली संख्या वाढवली, म्हणजे सैन्याची पुनर्रचना केली. तर या ठिकाणी स्टेटमेंट ए, सी आणि डी हे 3 स्टेटमेंट जे आहेत ते राईट आहेत. ते ऑप्शन 3मध्ये दिसतं आपल्याला, ए, सी, डी फक्त. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 4थे अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले? आता आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासत असताना हे फार महत्त्वाचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस आणि त्याचा संपूर्ण इतिहास स्थापनेपासूनचा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्याचे काही महत्त्वाचे अधिवेशनं आहेत, जसं सुरतचं अधिवेशन असेल 1907चं, त्यानंतर फैजपूर अधिवेशन असेल जे ग्रामीण भागात झालेलं पहिलं काँग्रेसचं अधिवेशन, बरोबर. तर ही काही महत्त्वाची अधिवेशनं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यातलंच विचारलं आहे की 4थं अधिवेशन कोणत्या ठिकाणी झालं, बरोबर. तर 4थं अधिवेशन जे आहे ते अलाहाबाद या ठिकाणी झालं होतं. पहिलं अधिवेशन मुंबईमध्ये झालं, दुसरं अधिवेशन कलकत्त्याला, तिसरं अधिवेशन मद्रासला आणि 4थं जे अधिवेशन आहे ते आपलं अलाहाबादला झालं होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकंदरीत इतिहास आणि त्यांची महत्त्वाची अधिवेशनं, त्याचबरोबर त्या अधिवेशनांचे अध्यक्ष कोण होते हे आपण अभ्यासणं महत्त्वाचं आहे. आपल्या चॅनलवरती आपण एक स्वतंत्र सेशन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये फक्त आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनं आणि त्यांचे अध्यक्ष यावरती चर्चा करणार आहोत. लवकरच तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती पोस्ट केला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न होता, हा देखील समाज सुधारकांशी निगडीत आहे, का महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे, की मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते? आपल्याला दिलेत ऑप्शन एमध्ये सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे यांचं सहकार्य होतं महात्मा ज्योतिबा फुलेंना. त्यानंतर बी दिलाय सदाशिव बल्लाळ गोवंडे आणि मोरो विठ्ठल वाळवेकर यांचं देखील सहकार्य होतं. त्यानंतर विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर हे देखील महात्मा फुलेंच्या खूप जवळचे व्यक्ती होते. त्यानंतर देवराव ठोसर आणि E.C. जोन्स तर यांनी देखील सहकार्य केलं होतं महात्मा ज्योतिबा फुलेंना मुलींची शाळा चालवण्यासाठी. त्यामुळे ए, बी, सी, डी हे 4ही ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहे. जे आपल्याला ऑप्शन 4मध्ये दिसतं आहे वरील सर्व बरोबर. महात्मा फुले हे महाराष्ट्राच्या जडणघडणीत एक मोलाचं आणि महत्त्वाचं नाव आहे आणि आद्य समाज सुधारक देखील त्यांना आपण म्हणू शकू महाराष्ट्राच्या बाबतीत. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती देखील अनेक प्रश्न विचारले जातात प्रत्येक परीक्षेमध्ये. तर त्यांच्यावरती देखील स्वतंत्र व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती लवकरच पोस्ट करू, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करणं सोपं होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला होता? ब्रिटिश काळातल्या ज्या जमीन महसुलाच्या पद्धती होत्या, मग रयतवारी असेल, जमीनदारी असेल, महालवारी असेल, बरोबर. तर ह्या पद्धती कुठल्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये आणि कुठल्या प्रांतामध्ये सुरू झाल्या आणि त्या पद्धती नेमकी काय होत्या, कशाप्रकारे महसूल जमा केला जायचा या पद्धतींद्वारे, यावरती परीक्षांमध्ये हमखास प्रश्न विचारले जातात.
गट क मध्ये तर विचारलेच जातात, कारण सिलेबस जो आहे तो छोटा आहे, आधुनिक भारताचा फक्त आहे आणि त्याच्यातून महत्त्वाचे जे टॉपिक आहेत मोजके त्याच्यामध्ये याचा समावेश होतो. त्यामुळे याच्यावरती हमखास प्रश्न जो आहे तो एक्सपेक्टेड आहे. तर रयतवारी पद्धतीचा प्रारंभ जो आहे तो मद्रास प्रांत आणि मुंबई प्रांतामध्ये झाला होता. त्यामुळे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. तर ब्रिटिशकालीन ज्या जमीन महसुलीच्या पद्धती होत्या त्या आपण अभ्यासणं गरजेचं आहे, कारण त्यावरती हमखास प्रश्न विचारले जाणार 2022च्या परीक्षेमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आता पहा या ठिकाणी पुन्हा एकदा समाजसुधारक किंवा स्वातंत्र्य चळवळीतले जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती प्रश्न आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणत्या सत्याग्रहात सहभाग होता? ऑप्शन 1 दिला आहे पर्वती सत्याग्रह, त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यानंतर आहे वाई गणपती मंदिर सत्याग्रह, हे देखील बरोबर आहे. त्यानंतर आहे वायकोम मंदिर सत्याग्रह, हे देखील बरोबर आहे. लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रहामध्ये त्यांचा सहभाग नव्हता. त्यामुळे ABC हे आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे, जे आपल्याला दिसतंय ऑप्शन 3 मध्ये. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यावरती ह्याच परीक्षेमध्ये म्हणजे 2019च्या गट क पूर्वमध्ये 2 प्रश्न विचारले गेले होते. त्यामुळे त्यांच्यावरती देखील आपण लवकरच व्हिडिओ पोस्ट करूया चॅनलवरती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1935च्या कायद्याविषयी. आता 1935चा कायदा जो होता तो फार महत्त्वाचा आहे, कारण आपलं भारताचं जे संविधान आहे आणि त्यातल्या ज्या महत्त्वाच्या प्रशासनिक तरतुदी आहेत, बरोबर, त्या 1935च्या कायद्यामधूनच घेतलेलं आहेत. तर भारतीय संविधानावर जे टीका करणारे लोक होते त्या काळी, तर ते म्हणायचे की भारतीय संविधान म्हणजे 1935च्या कायद्याची कंप्लीट कॉपी आहे. तर तो 1935चा कायदा आपण अभ्यासणं महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यावरती देखील कधी कधी प्रश्न विचारले जातात. तर ते विचारलं की ह्या कायद्याविषयी कोणती विधाने बरोबर आहेत. पहिलं दिलं आहे अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन शीख हे मतदारसंघ तयार केले, हे बरोबर आहे. 1935च्या कायद्यान्वये अँग्लो इंडियन भारतीय ख्रिश्चन आणि शीख हे स्वतंत्र मतदारसंघ तयार केले गेले होते. त्यानंतर आहे संघ न्यायालयाची स्थापना, बरोबर, हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. संघ न्यायालयाची स्थापना 1935च्या कायद्याद्वारे झाली होती. त्यानंतर भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती, तर अशी कुठली उच्च आयुक्त पदाची निर्मिती 1935च्या कायद्याद्वारे झालेली नव्हती. तर मग C जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर आहे D, दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले. तर हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. त्यांनी म्हटलं होतं की दुहेरी शासन व्यवस्था जी होती आधीची, तर त्यापेक्षा देखील 1935चा कायदा हा वाईट आहे. तर C राजगोपालाचारी हे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते, बरोबर, C राजगोपालाचारी. त्याचबरोबर ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न मिळाला होता 1954मध्ये. पहिला भारतरत्न मिळालेली व्यक्ती C राजगोपालाचारी. या ठिकाणी A, B आणि C हे तीनही स्टेटमेंट काय आहेत, बरोबर आहेत. सॉरी, A, B आणि D हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, जे आपल्याला दिसते ऑप्शन 4 मध्ये. A, B, D विधाने बरोबर आहेत. तर 1935चा कायदा हा देखील आपल्याला अभ्यासणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर त्याच्या आधीचे 1919चा कायदा, 1909चा कायदा हे देखील आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेत कोण नेते सहभागी होते? आता हा प्रश्न जो आहे 2019चा तो आयोगानं रद्द केला होता नंतर सेकंड आन्सर कीमध्ये. याच्यामध्ये काही टेक्निकल एरर्स होते, क्लॅरिटी किंवा स्पष्टता नव्हती. बट आपल्याला इथून काय घ्यायचं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यावरतीच प्रश्न आहे. याआधी देखील होता की अधिवेशन जे आहे चौथं ते कुठं झालं, तर 15पैकी साधारणतः 2 प्रश्न भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती विचारले जातात. त्यामुळं मी आधी सांगितल्याप्रमाणे की त्याचा इतिहास स्थापना कुठं झाली, का झाली, कोणी केली, कोण महत्त्वाचे नेते त्यामध्ये सहभागी होते, हे आपण अभ्यासणं फार महत्त्वाचं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बाबतीमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. हा प्रश्न आपण आता ऑप्शन चेक करायला नको, कारण आयोगानं हा प्रश्न रद्द केला होता याच्यामध्ये काही एरर असल्यामुळं. बट महत्त्वाचं लक्षात घ्या की इंडियन नॅशनल काँग्रेसवरती प्रश्न विचारला जातो आहे. साधारणतः 15पैकी 2 प्रश्न आपल्याला विचारले जातात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसवरती. त्याचा इतिहास वगैरे आपण स्वतंत्रपणे आपल्या चॅनलवरती कवर करणारच आहोत. त्याबद्दल लवकरच आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट करूयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे
तो म्हणजे जोड्या जुळवा. बरोबर. तर या ठिकाणी डाव्या बाजूला व्यक्ती दिल्यात आणि उजव्या बाजूला त्यांची काही पुस्तकं किंवा त्यांच्या कामगिरी किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संस्था दिल्यात आणि आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्यात. तर आता पहिल्याच आपल्याला दिसतात ताराबाई शिंदे. तर यांचं एक महत्त्वाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं की स्त्री पुरुष तुलना ग्रंथ. तर ए गोज फॉर थ्री. त्यानंतर तानुबाई बिर्जे ह्या काय होत्या, भारतातल्या पहिल्या महिला संपादक होत्या, तानुबाई बिर्जे. त्यानंतर पंडिता रमाबाई, हे आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल की शारदा सदन याची स्थापना त्यांनी केलेली होती. आणि रमाबाई रानडे या हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना त्यांनी केलेली होती. त्यामुळे आपला ऑप्शन असणार आहे ए3 आपल्याला दिसतं ऑप्शन 2मध्ये. त्यामुळे ऑप्शन 2 जे ते आपलं उत्तर असणार. तर हे देखील थोड्याफार प्रमाणात समाजसुधारक किंवा सामाजिक चळवळीमध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्यावरती प्रश्न आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे आपण महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय आणि समाज सुधारणा चळवळी याच्यावरती लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट करूयात. आय होप की पुस्तकं आणि महत्त्वाचे टॉपिक ठरवत असताना तुम्हाला ह्या व्हिडिओचा यूज होईल. तर जर ह्या व्हिडिओचा तुम्हाला यूज होत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत लिंक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचा अधिक माहितीसाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे ज्ञानमित्र अकॅडमीचा @ज्ञानमित्र असं सर्च करून तुम्ही हा चॅनल जॉईन करू शकता. थँक्यू व्हेरी मच.